नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये मी कैलास सर तुमचं स्वागत करतो. आपण आधुनिक भारताचा इतिहास, त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्रातील समाजसुधारक ही एक लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. आज आपण याच लेक्चर सिरीजमध्ये शाहू महाराज यांच्याबद्दलची माहिती जी आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून कव्हर करणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण महात्मा फुले या समाजसुधारकाबद्दल माहिती घेतली होती आणि याच अनुषंगाने त्याच्या पुढचा समाजसुधारक शाहू महाराज यांच्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आहे. खरं तर या लेक्चर सिरीजमध्ये मी पाठीमागे सांगितल्याप्रमाणे तुम्ही साधारणतः एक 35 ते 40 समाजसुधारकांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. ज्यावेळी तुम्ही हे 35 ते 40 समाजसुधारक कव्हर कराल त्याचवेळी तुमचा MPSCचा सिलेबसमध्ये जे दिलेले समाजसुधारक आहेत ते तुमचे कव्हर होतील. विशेषतः समाजसुधारकांवरती जास्त क्वेश्चन आजकाल प्रिलियमला सुद्धा यायला लागलेले आहेत. पूर्वी पाठीमागच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 2012 पासून 2017-18 पर्यंत त्यांनी समाजसुधारकावरती खूप कमी क्वेश्चन विचारले. पण साधारणतः 18, 19, 20, 21चे जर पेपर पाहिले तर त्यामध्ये पुन्हा त्यांनी समाजसुधारकांवरती आपलं लक्ष वळवलेलं दिसतंय. त्यानंतर काही मेन्सचे पेपर आहे, त्या मेन्सच्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला समाजसुधारकांवरती प्रश्न येतात. आणि ज्यावेळी तुम्ही राज्यसेवेच्या मेन्सचा विचार करता त्यावेळी तर एवढी अशी मोठीच्या मोठी समाजसुधारकांची लिस्ट दिलेली आहे. आता या समाजसुधारकांमध्ये बाकीचे समाजसुधारक म्हणजे यातले साधारणतः एक 5-6 समाजसुधारक सोडले तर बाकीच्या समाजसुधारकांची माहिती एवढी मोठ्या प्रमाणात नाही आहे. यामध्ये सर्वात जास्त माहिती कोणाची आहे बघा, की पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले हे महात्मा फुले. त्यानंतर अजून कोण आहे आजच्या लेक्चरमध्ये पाहणारे आपण, यामध्ये हे शाहू महाराज यांच्याबद्दलसुद्धा माहिती थोडीशी जास्त आहे. त्यानंतर हे वीरा शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर. या समाजसुधारकांवरती तुम्हाला थोडासा जास्त भर द्यावा लागेल. त्याचबरोबर हे कर्वे पण आहे, या कर्वेंबद्दलची माहितीसुद्धा थोडीशी जास्त आहे. असे एक 5-6 समाजसुधारक तुम्ही सोडले तर बाकीच्यांची माहिती मात्र एवढी जास्त प्रमाणात नाही. पण तरीही हे महत्त्वाचे टॉपिक किंवा महत्त्वाचे समाजसुधारक अभ्यासून तुम्हाला इतर समाजसुधारकांचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. यासाठी तुम्ही ही लेक्चर सिरीज जी आहे ती जॉईन करू शकता. जॉईन करायचं असेल तर प्रोसेस काय असेल बघा, की एक तर तुम्ही या नंबरवरती कॉल करा. या नंबरवरती कॉल करून तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल कोर्स कसा जॉईन केला जातो. यासाठी हे एक विद्यानिकेतन अकॅडमी नावानं एक ॲप आहे. इथं असं येलो कलरमध्ये तुम्हाला लोगो दिसेल प्ले स्टोअरला. त्या प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर अकॅडमीचं ॲप दिसेल आणि या ॲपवरती जाऊन तुम्ही हा महाराष्ट्राचे समाजसुधारक आधुनिक भारताचा इतिहास नावाचा जो टॉपिक आहे तो टॉपिक घेऊन त्यामध्ये सगळे लेक्चर जे आहे ते कव्हर करू शकता. किंवा तुम्हाला ऑफलाईन ॲडमिशन पाहिजे असतील पुण्यामध्ये तर या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ॲडमिशन भेटून जाईल. याच पद्धतीनं आपण आपल्या टॉपिककडे येऊया. आज आपल्याला हे शाहू महाराज जे आहेत ते शाहू महाराज कव्हर करायचे आहेत. राजश्री शाहू महाराज यांचा कालखंड 1874 पासून 1922 पर्यंत आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण 1827 पासून 1890 पर्यंत असलेले महात्मा फुले यांच्याबद्दलची माहिती घेतली. या ठिकाणी आपण साधारणतः असं म्हणूया की महात्मा फुलेंच्या शेवटीच्या कालखंडात म्हणजे महात्मा फुले यांचा मृत्यू, त्यानंतर या समाजसुधारकांचा त्याच्या अगोदरच जन्म आहे, पण खरं तर त्यांचं कर्म किंवा त्यांचं कार्य जे आहे महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर सुरू झालेलं दिसतं. पण या ठिकाणी याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती म्हणजे असे की महात्मा फुलेंनी जे कार्य केलं होतं ते पूर्णत्वास नेण्याचं काम या शाहू महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे शाहू महाराजांवरती सर्वात जास्त पगडा जर कोणाचा असेल किंवा कोणत्या विचारांना ते भावले असतील तर महात्मा फुलेंच्या विचारावरती जास्त अनुसरून त्यांनी आपलं काम जे आहे ते केलेलं दिसतं. फुलेंचं काम जे आहे ते पुण्याशी जास्त संबंधित आहे, तसं शाहूंचं काम जे आहे ते कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसराशी संबंधित आहे. फुलेंनी जे काम केलं होतं ते शिक्षण क्षेत्राशी संबंधित थोडं जास्त काम आहे, तसं शाहूंचं काम जे आहे ते शिक्षण क्षेत्र म्हणजे थोडंसं वसतिगृह वगैरे हा तो भाग आहेच आहे, पण इतर भागांमध्ये सुद्धा काम आपल्याला या शाहू महाराजांचं पाहायला मिळतं. आता हे शाहू महाराज आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजावून घेताना यामध्ये आपल्याला टॉपिक कोणते समोर ठेवायचे तर बघा, त्यांचा परिचय म्हणजे त्यांचा जन्म वगैरे कधी झाला, मृत्यू कधी झाला, त्यांचं कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी काय होती, कारण हे एक दत्तक पुत्र होते तर मग अगोदरचे राजे कोण होते, त्याला संमती कोणाची मिळाली, कधी दत्तक घेतलं, इंग्रजांनी परमिशन त्याला कधी दिली, अशाबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल. त्यानंतर या महाराजांचं शिक्षण कुठं झालं,
त्यांनी शिक्षणाबद्दल नेमकं कोणतं कार्य केलं, त्यानंतर त्यांच्या सामाजिक सुधारणा काय होत्या, राजकीय सुधारणा काय होत्या, त्यानंतर धार्मिक चळवळी संदर्भात शाहू महाराजांचं मत काय होतं आणि धार्मिक चळवळींना शाहू महाराजांनी सपोर्ट कसा केला याबद्दलची माहिती, त्यानंतर कलेला प्रोत्साहन, राजानं या शाहू महाराजांनी कलेला प्रोत्साहन कशा पद्धतीने दिलं, त्यानंतर शाहू महाराजांचा संबंध वृत्तपत्रांशी नेमका काय. खरं तर या ठिकाणी मी असं म्हणेल की डायरेक्ट वृत्तपत्र चालू केलेली नाही आहेत, पण इनडायरेक्ट वृत्तपत्रांना कुठं सहकार्य करणं, पैसा पुरवणं असं काम शाहू महाराजांकडून दिसतंय. पाठीमागच्या एका एक्झाममध्ये प्रश्न आला होता की खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी पैसा पुरवला. तर अशा पद्धतीनं याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल. आणि ज्यांनी वसतिगृह मोठ्या प्रमाणात सुरू केली, अशी ही वसतिगृह नेमकी कोणती आहेत, कोणत्या समाजासाठी चालू केली, त्याचे विद्यार्थी कोणते आहेत, अशाबद्दलची माहिती आणि शेवटी जे इतर पॉईंट राहतील ते तुम्हाला या ठिकाणी कव्हर करावे लागतील. अशा पद्धतीने 10 महत्त्वाचे मुद्दे समोर ठेवून मी हे राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दलची माहिती जी आहे ती तुमच्यासमोर मांडणार आहे. याच्या पुढे जाऊन हा टॉपिक किंवा हे लेक्चर बनवताना मी हा विचार असा केलेला आहे की सध्या जे एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता यावेत. यासाठी अगदी छोट्या बीट त्याच्यामध्ये मी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही मात्र थोडासा त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवून थोडंसं एक्झाम ओरिएंटेड दृष्टिकोन समोर ठेवून तो टॉपिक जो आहे तो कव्हर करायचा आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही मुलांना अगदी वरवरची माहिती हवी असते, काही मुलांना थोडीशी एक्झामपेक्षा इतरच माहिती हवी असते. अशा दोन्ही गोष्टी टाळून त्यातला मध्यम मार्ग जो आहे की जिथं तुम्ही ज्या एक्झामचा अभ्यास करता तो अभ्यास व्यवस्थित परिपूर्ण करता येईल आणि जर शाहू महाराजांवरती प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता येईल, या दृष्टिकोनातून मी लेक्चर बनवलेलं आहे. थोडीशी माहिती जास्तच देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरी तुम्ही काय करा की हे लेक्चर पुन्हा पुन्हा ऐका. 2-3 वेळा एकदा रिपीट केल्यानंतर काय होईल की ते नावं तुमच्या लक्षात राहतील, त्यानंतर अँगल फ्यू जे आहेत ते तुम्हाला समजतील. आणि याचीच टेस्ट सिरीज मी आपल्या ॲपवरती दिलेली आहे, जे आपलं विद्यानिकेतन अकॅडमीचं ॲप आहे त्या ॲपवरती तुम्ही जाऊन ती टेस्ट सिरीज जी आहे ती सॉल्व करू शकता. विशेषतः बघा की प्ले स्टोअरला गेल्यानंतर अशा रंगाचं अशा कलरचं ॲप तुम्हाला दिसेल. हेच ॲप स्पेलिंग व्यवस्थित टाका आणि या पद्धतीने ते ॲप डाउनलोड करा. त्याच्यावरती भरपूर टेस्ट, भरपूर मटेरियल आहे. सगळे राज्यसेवा, प्री, मेन्स याचे सगळे कोर्स त्यामध्ये टाकलेले आहेत, तर ते तुम्हाला घेता येतील. तर या ठिकाणी बघूया आपण शाहू महाराजांबद्दलची माहिती एक्झामच्या दृष्टिकोनातून कशी महत्त्वाची आहे. यामध्ये बघा की सुरुवातीचा पहिला टॉपिक जसं परिचय, या ठिकाणी 26 जून 1874ला त्यांचा जन्म आहे. कागलच्या घाटगे घराण्यामध्ये. ही 26 जूनची डेट लक्षात ठेवा. यामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा हा 26 जून जो आहे तो साजरा केला जातो. हा शाहू महाराजांचा जन्मदिवस या दृष्टिकोनातूनच साजरा केलेला आहे, सामाजिक न्याय दिन म्हणून. 1874ला त्यांचा जन्म. आणि मूळ नाव जे आहे ते यशवंत घाटगे असं होतं. इथं गाव झालेलं आहे, नाव असं लक्षात ठेवा. मूळ नाव जे आहे ते यशवंत घाटगे. त्यांचे वडील जे आहेत ते जयसिंग उर्फ आबासाहेब घाटगे. त्यांचे वडील कोणाचे, तर या यशवंत घाटगेचे वडील जे आहेत ते जयसिंग उर्फ आबासाहेब घाटगे. त्यानंतर त्यांची आई जी आहे ती राधाबाई आणि पत्नी जी आहे ती लक्ष्मीबाई. आता ही बेसिक माहिती लक्षात ठेवायची का, तर काही हरकत नाही आहे. जरी प्रश्न येत असतील किंवा नसतील येत तरी तुम्हाला ती माहिती जी आहे ती समाजसुधारक समजावून घेताना थोडीशी वाचून लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. दत्तक माता म्हणजे या शाहू महाराजांना ज्यांनी दत्तक घेतलं होतं किंवा यशवंत यांना ज्यांनी दत्तक घेतलं त्या मातेचं नाव काय आहे, तर आनंदीबाई साहेब असं नाव आहे. आणि वडील कोण आहेत, दत्तक वडील, तर हे चौथे शिवाजी हे दत्तक वडील आहेत. आणि अशा पद्धतीनं हा परिचय म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. जन्म, त्यांचं मूळ नाव, त्यांचे वडील, आई, पत्नी, दत्तक माता आणि दत्तक वडील, अशा पद्धतीनं हा परिचय. त्यानंतर कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, तर ज्या संस्थानाचे ते राजे झाले होते ते संस्थान खरं तर कोणतं आहे की आज आपण कोल्हापूर परिसरामध्ये म्हणतो, पण खरं ते संस्थानाचं नाव आहे की करवीर संस्थान. या नावानं ते संस्थान ओळखलं जातं. यामध्ये 1857च्या अगोदरचा जर विचार केला तर हे संस्थान ब्रिटिशांच्या हातामध्ये होतं. आता संस्थान म्हणजे काय, हा पार्ट थोडासा इतिहासाचा आहे. तुम्ही इतिहासामध्ये अभ्यासला असेल की जो भाग ब्रिटिशांनी काढून घेतला त्याच्यामध्ये राज्य ब्रिटिश करत होते, पण बाकी काही प्रदेश मात्र ब्रिटिशांच्या हातामध्ये नव्हता. तिथं राज्य कोण करायचं, तर हे राजे जे आहेत ज्यांना संस्थानिक म्हणायचो आपण, हे संस्थानिक त्या ठिकाणी आपलं राज्य करत होते. असंच हे संस्थान, करवीर संस्थान, ब्रिटिशांनी काढून घेतलं होतं. परंतु हे जे तिसरे शिवाजी आहेत त्यांना बाबासाहेब या नावाने सुद्धा ओळखलं जातं.
यांनी ब्रिटिशांकडून हे करवीर संस्थान पुन्हा मिळवलं आणि त्या ठिकाणी ते राजे बनले. परंतु हे जे तिसरे शिवाजी आहेत त्यांचा मृत्यू झाला कधी 1866ला. आता त्यांच्या मृत्यूनंतर ती गादी जी आहे म्हणजे या करवीर संस्थानाची गादी जी आहे ती गादी छत्रपती राजाराम हे सांभाळू लागले. परंतु या राजारामांचा सुद्धा मृत्यू झाला कधी 1870मध्ये. आता ही तर 1870ला मृत्यू झाल्यावरती ते सुद्धा निपुत्रिक होते आणि मग त्यांनी 1871मध्ये एक दत्तक घेतलं. कोणाला तर नारायणराव दिनकरराव भोसले यांना त्यांनी गादीवर दत्तक घेतलं आणि गादीवरती बसवलं, ज्यांना आपण चौथे शिवाजी या नावाने ओळखतो. पण हे जे चौथे शिवाजी आहेत यांचाही मृत्यू झाला 1883मध्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जी पत्नी आहे पत्नीचं नाव होतं आनंदीबाई साहेब. या आनंदीबाई साहेब यांनी या यशवंत घाटगे ज्यांना आपण शाहू महाराज या नावानं ओळखतो आहे त्यांना दत्तक घेतलं आणि त्यांना गादीवरती बसवलं. आता हे जे यशवंत घाटगे आहेत खरं तर त्यांच्या घराण्याशी संबंधित होते. कसे घराण्याशी संबंधित होते की हे जे बाबासाहेब आहेत हे बाबासाहेब त्या बाबासाहेब महाराजांच्या भगिनी बाळाबाई साहेब यांचे ते नातू होते. मग बाकी खूप काही जवळचा व्यक्ती त्यांना न मिळाल्यामुळे शेवटी आपल्याच नातलगातील एक व्यक्ती जो आहे तो दत्तक घेतला, ज्यांना आपण शाहू या नावाने ओळखतो. त्यांचं मूळ नाव मात्र काय होतं, यशवंत असं होतं. अशी कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. हे जे दत्तक विधान पार पडलं यामध्ये पाठिंबा कोणाकोणाचा मिळवला होता तर आनंदीबाई साहेब च्या चौथ्या महाराजांच्या पत्नी, थोडक्यात त्यांच्या दत्तक माता दत्तक आई. त्यानंतर दुसरं या ठिकाणी छत्रपती राजाराम यांच्या पत्नी यांचाही त्याला सपोर्ट होता, सकवारबाई. त्यानंतर अहिल्याबाई तिसऱ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी यांचाही पाठिंबा होता आणि ताईसाहेब शहाजी किंवा बुवासाहेब महाराजांच्या पत्नी यांचाही पाठिंबा होता. अशा पद्धतीनं दत्तक विधानास पाठिंबा मिळाला आणि या ठिकाणी दत्तक विधानाच्या वेळी त्यांचं यशवंत हे नाव बदललं आणि नाव बदलून काय ठेवलं होतं तर शाहू महाराज किंवा बाबासाहेब अशी दोन नावं मात्र तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. तुम्हाला शाहू महाराज माहिती आहे पण कदाचित बाबासाहेब ही माहिती नसेल तर बाबासाहेब असंही ठेवलं होतं. याला त्यावेळी या प्रदेशामध्ये मुंबई सरकार किंवा मुंबई प्रांत या भागातील तो प्रदेश होता म्हणून त्यांची संमती असणं गरजेचं होतं. तर 22 फेब्रुवारी 1884ला या मुंबई सरकारनं संमती दिली आणि यानुसार हा दत्तक विधी पार पडला. कधी तर 17 मार्च 1884ला. याप्रमाणे 84मध्ये त्यांचा दत्तक विधी पार पडला. ज्यावेळी दत्तक विधी पार पडला त्यावेळी राजाराम कॉलेजच्या यज्ञेश्वर दीक्षित आणि गिरिजाबाई यांनी रोमिओ ज्युलिएट यांचं एक शशिकला रत्नपाल नावाचं मराठी भाषांतरित नाटक होतं, हे नाटक सादर केलं होतं. अशा पद्धतीची माहिती मुद्दामहून लक्षात ठेवा, कारण आत्ताचे तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितले तर अशा पद्धतीची माहिती जी आहे ती क्वेश्चन पेपरमध्ये विचारली जाते. शेवटी काय होतं की आपल्याला आपल्या रिझल्टसाठी अभ्यास तर करावाच लागतो. मग अभ्यासामध्ये जर ऑथेंटिक माहिती आणि थोडीशी परीक्षाभिमुख माहिती जर आपल्याकडे आली तर नक्कीच या अभ्यासाचा फायदा होतो. नाहीतर उद्या पहिला रिप्लाय हाच असतो की जर आपण व्यवस्थित मटेरियल वाचलं नसेल तर अभ्यास करूनही आपले मार्क येत नाहीत. असं न होऊ देता ही सांगितलेली माहिती व्यवस्थित लक्षात ठेवा. तर राजाराम कॉलेजच्या यज्ञेश्वर दीक्षित आणि गिरिजाबाई यांनी रोमिओ ज्युलिएट यांचं एक शशिकला रत्नपाल नावाचं मराठी भाषांतरित नाटक होतं, हे नाटक यावेळी सादर केलं होतं. त्यानंतर हे एक गायन समाज होता. हा गायन समाज कोल्हापूरमध्ये कुणी स्थापन केला होता तो विसू गोखले, त्यानंतर त्र्यंबकेराव दातार, केशवराव देवल यांनी हा गायन समाज कोल्हापूरमध्ये स्थापन केला होता. आणि इथंच म्हणजे या दत्तक विधानाच्या नंतर 1884ला 20 मार्च 1884ला या गायन समाजातर्फे केशवबुवा गोगटे, विष्णुपंत छत्रे आणि बळवंतराव यांनी गायनसुद्धा केलं होतं. कोणामार्फत तर या गायन समाजामार्फत. त्यानंतर दत्तक विधानाच्या वेळी हे कोल्हापूरचे नागरिक आणि पुण्याची सार्वजनिक सभा यांनी काय केलं होतं, मानपत्र अर्पण केलं होतं. तुम्हाला विचारतील की मानपत्र शाहूंना कुणी अर्पण केलं, तर इथं दोन भाग लक्षात ठेवा. एक पुण्याची सार्वजनिक सभा आणि दुसरे कोल्हापूरचे नागरिक. काही ठिकाणी कोल्हापूरचे नागरिक दिलेले नाही आहे पण पुण्याची सार्वजनिक सभा दिलेली आहे. तर पुण्याची सार्वजनिक सभा आणि कोल्हापूरचे नागरिक अशा दोन्ही बीट एकत्रित लक्षात ठेवल्या तरीसुद्धा चालतील. त्यानंतर शाहूंचा विवाह हा विवाह 1 एप्रिल 1991ला झालेला आहे. ज्यावेळी त्यांचा विवाह झाला त्यावेळी ते केवळ 17 वर्षांचे होते आणि त्यावेळी त्यांचं शिक्षण चालू होतं. कुठं तर राजकुमाराचं शिक्षण, तर या धारवाडला शिक्षण चालू होतं. याच्यावेळी त्यांचा विवाह झाला. कोणाशी झाला होता तर बडोद्याचे सरदार गुणाजीराव खानविलकर यांची कन्या होती.
तिचं नाव आहे लक्ष्मीबाई, यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यावेळी लक्ष्मीबाई या 11 वर्षांच्या आणि शाहूंचं वय 17 वर्ष अशा पद्धतीनं या शाहूंचा विवाह पार पडला. आणि 2 एप्रिल 1894ला वयाच्या अगदी 20व्या वर्षी त्यांनी राज्यकारभार हातामध्ये घेतला. काही डेट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. कोणत्या तर बघा, या ठिकाणी त्यांचा जन्म, त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक, त्यानंतर त्यांचं लग्न आणि त्यानंतर त्यांनी राज्यकारभार हातात घेतला. अशा 2-3 डेट या ठिकाणी मी दिलेल्याच आहे, तर त्या तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्या पुढं बघा की शाहूंच्या शिक्षणाबद्दलची तुम्हाला माहिती घ्यावी लागेल आणि त्यांनी शिक्षणाबद्दलचं नेमकं केलेलं कार्य काय होतं याबद्दल सुद्धा माहिती मिळवावी लागेल. शाहूंचं शिक्षण काय, तर सुरुवातीला शाहूंच्या शिक्षणासाठी कृष्णाजी गोखले आणि हरिपंत गोखले यांची शिक्षक म्हणून नेमणूक केली होती आणि यावरती देखरेख ठेवण्यासाठी फिट्झजेराल्ड हे ब्रिटिश अधिकारी काम करत होते. हे सगळी नावं लक्षात ठेवा. बघा की कृष्णाजी गोखले आणि हरिपंत गोखले हे शिक्षक म्हणून काम करत होते आणि फिट्झजेराल्ड नावाचे ब्रिटिश अधिकारी याची देखरेख करत होते. परंतु या ठिकाणी आता राजकुमारासारखं शिक्षण भेटावं यासाठी थोडंसं परदेशामध्ये पाठवायचं का याबद्दल चर्चा सुरू झाली. पण आबासाहेब जे आहेत त्या आबासाहेबांनी याला नकार दिला 1885च्या दरम्यान. आणि मग भारतामध्ये त्यावेळी राजकुमारांचं शिक्षण हे राजकोटला दिलं जायचं. आणि मग असं ठरलं की परदेशामध्ये न पाठवता आपण राजकोटला शिक्षणासाठी पाठवू. यानुसार 1885ला शाहू महाराजांना राजकोटला शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला होता त्या ठिकाणी मॅकनॉटन हे प्राचार्य म्हणून काम करत होते. पण 1888-89ला हे मॅकनॉटन नंतर प्राचार्य म्हणून C.H. कॅडी नावाची व्यक्ती जी आहे ते प्राचार्यपदी आली. आणि या व्यक्तीचं वर्तन किंवा काम जास्त काही आवडलं नाही. विशेषतः जे कोल्हापूरचे व्यक्ती होते त्यांना ते वागणूक चांगली द्यायची नाही आहेत या दृष्टिकोनातून हे राजकोटवरून त्यांनी आपलं शिक्षण सोडलं आणि शेवटी ते धारवडला स्थायिक झाले. धारवडला ज्यावेळी आले होते त्यावेळी एक फ्रेजर नावाचं व्यक्ती होते ब्रिटिश अधिकारी. या व्यक्तीला शाहू महाराजांचं पालक आणि गुरु म्हणून नेमण्यात आलं. या ठिकाणी जिथं धारवाडला भाषेचं शिक्षण द्यायचं होतं त्या भाषेच्या शिक्षणासाठी केशवराव गोखले आणि पुढे 1893ला रघुनाथ सबनीस यांनी काम केलं होतं. अशा पद्धतीनं ही शैक्षणिक पार्श्वभूमी या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर शाहू महाराजांनी शिक्षणविषयक बरंचसं कार्य आपल्या संस्थानामध्ये केलेलं आहे. ते कार्य नेमकं कोणतं, तर इथून तुम्ही लक्षात ठेवा की 26 जुलै 1902ला कोल्हापूर संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी 50% राखीव जागा ठेवल्या होत्या. कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50%, ज्याला आपण रिझर्वेशन म्हणतो, आरक्षण असं म्हणतो. तर किती टक्के मागासवर्गीयांसाठी लक्षात ठेवा, मागासवर्गीयांसाठी 50% जागा या आपल्या संस्थानामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये राखीव ठेवल्या होत्या. त्याचबरोबर 1917मध्ये त्यांनी काय केलं होतं की प्राथमिक शाळेमध्ये फी माफीची घोषणा केली होती आणि 17च्या दरम्यानच म्हणजे या फी माफीच्या पुढे जाऊन प्राथमिक शिक्षण सक्तीनं आणि मोफत केलं होतं. कोणासाठी, तर 7 ते 14 वर्षाच्या वयोगटातील जे मुलं आहेत त्यांना हे प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं होतं. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की या ठिकाणी महात्मा फुलेंचं काम जर पुढं कुणी चालवलं असेल तर हे शाहू महाराजांनी चालवलं. कारण फुलेंचं सुद्धा म्हणणं असंच होतं की प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं पाहिजे. त्यानंतर जो दलित समुदाय आहे किंवा ब्राह्मणांकडून ज्या समुदायाची पिळवणूक झालेली आहे त्या समाजाला थोडासा न्याय मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे, यासाठी शाहूंनी आपल्या कामाची सुरुवात केलेली दिसते. त्यानंतर शाहूंचं आणखीन मला आवडलेलं काम म्हणजे कोणतं आहे की फक्त आणि फक्त कागदी तरतूद नाही करायची. कारण या ठिकाणी काय झालं पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आजही बघतो या शासन कारभारामध्ये कागदोपत्री किंवा प्लॅन जर बनवायचा असेल तो खूप व्यवस्थित बनवलेला असतो पण त्याची अंमलबजावणी होत नाही. तर या अंमलबजावणीकडे सुद्धा शाहूंनी विशेष लक्ष दिलेलं दिसतं. प्रत्येक ठिकाणी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करणं, कायदा बनवणं, त्याची अंमलबजावणी करणं, परिणाम तपासणं, अशा बाबी ज्या आहेत त्या शाहूंकडून केलेल्या दिसतात. या ठिकाणी मोफत आणि सक्तीचं शिक्षण जे लागू केलं होतं याची अंमलबजावणी होती का नाही यासाठी एक स्वतंत्र खातं जे आहे ते बनवलं होतं. म्हणजे त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र खातं बनवलं आणि अंमलबजावणीसाठी व्यक्ती जे आहेत की रघुनाथ आपटे, रामचंद्र पंडितराव यांना मदतीसाठी आणखीन 2 व्यक्ती दिल्या होत्या. अनंत पंडितराव आणि वाकणकर यांची नियुक्ती केली होती. म्हणजे या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी एक स्वतंत्र खातं तर तयार केलंच, तिथं रघुनाथ आपटे आणि रामचंद्र पंडितराव यांच्या हातामध्ये कारभार सोपवला
आणि त्यांच्या मदतीसाठी अनंत पंडितराव आणि बाकनकर यांची नियुक्ती केली. त्यानंतर हे सक्तीचं मोफत शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानामध्ये 4 विभाग पाडले होते आणि 4 विभागाला 4 प्रमुख दिले होते. तर 4 विभाग कोणते बघा, की पेटा करवीर, पेटा पन्हाळा व चनवाड नावानं तिथं प्रमुख म्हणून रा डोंगरे नावाची व्यक्ती काम पाहत होती. त्यानंतर पेटा हातकलंगले, त्यानंतर महाल रायबाग, तोपखाने व दीक्षित प्रमुख म्हणून काम करत होते. त्यानंतर पेटा गडहिंग्लज, पेटा भुदरगड आणि पेटा व महाल राधानगरी तिथं पंडितराव प्रमुख म्हणून काम करत होते. आणि शहर करवीर त्या ठिकाणी स्वामी जगद्गुरू करवीर पीठ हे तिथं प्रमुख म्हणून काम करत होते. अशा पद्धतीनं हे 4 विभाग, आपल्या संस्थानाचे 4 विभाग आणि 4 विभागाच्या तिथं हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण जे आहे ते पोचवलं जाणार होतं. त्यानंतर आणखीन काय केलं, की जे मुलांना शिकवणारे शिक्षक आहेत ते सुद्धा प्रशिक्षित असावे यासाठी शिक्षकांची सुद्धा परीक्षा घेण्याचं काम त्यांनी 1918 पासून केलं होतं. त्यानंतर शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला जो पैसा लागणार आहे किंवा लोकांना मुलांपर्यंत जे शिक्षण पोचवायचं आहे यासाठी जो पैसा लागणार आहे त्यासाठी त्यांनी लोकांकडून कर घेतला होता. पण तो कर त्यावेळी प्रतिवर्षी 1 रुपया एवढा होता. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी मात्र कराचं प्रमाण हे थोडं वेगळं होतं, थोडा जास्त कर ठेवला होता. हे कधी केलं त्यांनी, तर 1918 मध्ये केलं. त्यानंतर पूर्वी काय केलं जायचं, की हे जे अस्पृश्य लोक आहेत यांना मात्र सामान्य शाळेमध्ये न जाऊ देता वेगळ्या शाळांमध्ये पाठवलं जायचं. तर तो प्रकारसुद्धा त्यांनी 1919 मध्ये बंद केला. स्टेटमेंट असं आहे की अस्पृश्यांसाठीच्या असलेल्या वेगळ्या शाळा बंद करून त्यांनी इतर मुलांप्रमाणे त्यांनाही सरकारी शाळेमध्ये दाखल करून घेण्याचं काम शाहू महाराजांनी केलं होतं. त्यानंतर ही जी पहिली सक्तीची शाळा सुरू झाली होती ती कुठं झाली होती, तर करवीर पेठ्यातील चिखली या ठिकाणी झाली होती 4 मार्च 1918 आणि ती खुद्द महाराजांनीच उघडली होती. त्यानंतर हे जे सर्वांसाठी सक्तीचं मोफत शिक्षण त्यांनी 17 मध्ये सुरू केलं, पण अगोदरच 11च्या दरम्यान त्यांनी अस्पृश्य जातींसाठी पहिल्यांदा मोफत शिक्षण सुरू केलं होतं. त्यानंतर एक फेमस राजाराम महाविद्यालय 1880 मध्ये सुरू केलं. सुरुवातीला केवळ हे उच्चवर्णीयांसाठी होतं, परंतु 94 पासून म्हणजे 1894 पासून मात्र ते त्यांनी सर्वांसाठी खुलं केलं. आणि याच महाविद्यालयाला 1920 मध्ये मुंबई विद्यापीठाकडून फर्स्ट ग्रेड कॉलेज हे सर्वोत्तम कॉलेज या पद्धतीनं या कॉलेजला दर्जासुद्धा मिळाला होता. त्यानंतर हे जे राजाराम महाविद्यालय आहे आजही कोल्हापूरमध्ये फेमस आहे. राजाराम महाविद्यालयामध्ये 1896 पासून कृषीचा म्हणजे शेतीचा विशेष अभ्यासक्रम चालू केला होता. त्याचबरोबर 1911 मध्ये शेतीच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. औद्योगिक व तांत्रिक शिक्षणासाठी 1903ला ओब्रायन टेक्निकल स्कूल, तर 1911ला जयसिंगराव घाडगेज टेक्निकल स्कूल टेक्निकल इन्स्टिट्यूट याची स्थापना केली होती. परत एकदा सांगतो बघा, इथं शेतीच्या शिक्षणासाठी 11ला किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना आणि 1903 मध्ये औद्योगिक आणि तांत्रिक शिक्षणासाठी ओब्रायन टेक्निकल स्कूल 3ला आणि 11ला जयसिंग घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. त्यानंतर हा जो जिनगर समाज आहे या जिनगर समाजासाठी इंडस्ट्रियल स्कूल फॉर जिनगर्स या संस्थेची स्थापना केली आणि हीच संस्था पुढं छत्रपती राजाराम औद्योगिक मंदिर या नावानं ओळखली जाऊ लागली होती. त्यानंतर गावामध्ये जे काही पूर्वी कुलकर्णी वगैरे असे लोक काम पाहायचे त्यासाठी त्यांनी काय केलं की गावचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी पाटील शाळा ज्या होत्या त्या पाटील शाळेला जोडूनच त्यांनी तलाठी शाळाची सुरुवातसुद्धा केली होती. कधी, तर 1919ला. म्हणजे शाहू महाराजांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की त्यांनी आपल्या संस्थानामध्ये पाटील शाळा आणि तलाठी शाळा सुरू केल्या. कशासाठी, तर गावचा कारभार सुरळीत चालावा आणि यासाठी प्रशिक्षित लोक जे आहेत ते आपल्याला नेमता यावे यासाठी त्यांनी याची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्याच्या पुढं बघा आणखीन याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सत्यशोधक समाज जो आहे, सत्यशोधक समाज कोणाचा आहे खरं, तर महात्मा फुले यांचा आहे. तर हाच महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज याची एक शाखा जी आहे ती कोल्हापूरमध्ये सुद्धा काढली होती. तरी 1913 मध्ये सत्यशोधक किंवा पुरोहित शाळा धनगर समाजातील विठ्ठलराव बिराजी डोने यांच्या नेतृत्वाखाली सुरू केली होती.
नेहमी नेमणुकीच्या बाबतीत त्यांनी काय केलेलं आहे की उच्चवर्णीय म्हणजे हा जो ब्राह्मण समाज आहे यांना डावलून जे इतर समाजातील व्यक्ती आहेत, विशेषतः खालच्या जातीतील व्यक्ती यांना पुढं आणण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न नेहमी याच पद्धतीने येतात की एखादं स्टेटमेंट दिलं जातं किंवा एखादं कार्य दिलं जातं आणि इथं कोणत्या व्यक्तीची नेमणूक केली असं विचारलं जातं. तर 1913मध्ये सत्यशोधक किंवा पुरोहित शाळा स्थापन केल्या होत्या आणि या शाळेवरती धनगर समाजातील विठ्ठलराव बिराजी डोने यांना नेतृत्व करण्यास सांगितलं होतं. आणि याच शाळेचे दुसरे प्रमुख होते कोणतं, हरिभाऊ चव्हाण आणि भास्करराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घरचा पुरोहित नावाचा एक ग्रंथ रचला होता. या ग्रंथामध्ये काय दिलं होतं तर धार्मिक विधी आणि पूजेचे प्रकार नेमके काय असतील या प्रकाराची माहिती या ग्रंथामध्ये दिली होती, घरचा पुरोहित या ग्रंथामध्ये. आता इथं प्रश्न कोणते निर्माण होतात की ही सत्यशोधक पुरोहित शाळा याचं नेतृत्व कोणाच्या हातामध्ये होतं, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की घरचा पुरोहित हा ग्रंथ कुणी रचला, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न काय तर या घरचा पुरोहित या ग्रंथामध्ये नेमकं काय होतं. असे 3 प्रश्न एवढ्या माहितीवरती निर्माण होतात. नेहमी माहिती घेत असताना काय करायचं बघा की ती माहितीवरती नेमके क्वेश्चन काय आहेत ते क्वेश्चन बनवता आले पाहिजे. आता बनवायचे म्हणजे अगदी नोटबुक घ्या आणि त्याच्यावरती बनवत बसा असं मला म्हणायचं नाही. या ठिकाणी तुम्ही जरी पाठीमागचे क्वेश्चन पेपर वाचले आणि त्या क्वेश्चन पेपरचा ओघ बघितला की तुम्हाला क्वेश्चन नेमके लक्षात येतात की नेमके कशा प्रकारचे येतात. किंवा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या ॲपवरती जा, विद्यानिकेतन ॲपवरती, तिथं सगळे पाठीमागचे क्वेश्चन पेपर जे आहेत आणि काही सराव क्वेश्चन पेपर तुम्हाला दिलेले आहेत. जर तुम्हाला हे नाही सापडले तर तुम्ही मात्र या नंबरशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती पुरवली जाईल. त्यानंतर बघा की हा जो सत्यशोधक समाज आहे, हा सत्यशोधक समाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी वालचंद कोठारी यांना समुपदेशक म्हणून नेमलं होतं. त्यानंतर ब्राह्मण पुरोहितांची मक्तेदारी प्रसार करण्यासाठी त्यांनी ब्राह्मणेतर समाजातून पुरोहित निर्माण करण्यासाठी 29 ऑगस्ट 1919ला एक वैदिक शाळा सुरू केली होती. म्हणजे त्यांना काय करायचं होतं की केवळ हा जो काही मंत्रतंत्राचा प्रकार आहे किंवा अजून केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी आहे ही नष्ट करायची होती आणि त्यासाठी इतर समाजानं पुढं यावा यासाठी या शाहूंनी नेतृत्व केलेलं दिसतं. तर या ठिकाणी काय केलं बघा की ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मण सोडून इतर समाजातून पुरोहित निर्माण करायचे होते. त्यासाठी त्यांनी काय केलं, या ठिकाणी वैदिक शाळा सुरू केली. कधी तर 1919ला. आणि जुलै 1920ला शाहूंनी काय केलं होतं तर वैदिक शाळेच्या नंतर श्री शिवाजी वैदिक विद्यालयसुद्धा सुरू केलं होतं. आणि याची देखरेख ठेवण्यासाठी बाळासाहेब खानविलकर यांची नेमणूक केली होती. म्हणजे या ठिकाणी इथं वैदिक शाळा लक्षात ठेवा जी 1919ला सुरू झाली आणि 1920ला लक्षात ठेवा शिवाजी वैदिक विद्यालय स्थापन केलेलं आहे. आणि इथं मात्र कोण आहे तर बाळासाहेब खानविलकर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यानंतर आणखीन काय केलं होतं बघा की या शिक्षणाच्या क्षेत्रातसुद्धा शाहूंनी असं एकही क्षेत्र सोडलेलं नाही आहे. विशेषतः सैनिकी शिक्षणाचा पाया घालण्यासाठी त्यांनी इन्फंट्री स्कूल किंवा सैनिकी स्कूल जे आहेत ते आपल्या संस्थानामध्ये सुरू केल्या होत्या. आणि त्याचबरोबर स्काउट चळवळ जी आहे याच्यातून नेमकं मुलांचं काय होतं तर नैतिक विकास जो आहे तो घडून येतो. आणि या नैतिक विकासासाठी रॉबर्ट बॅडन पॉवेल यांनी सुरू केलेली ही स्काउट चळवळ जी आहे ती आपल्या संस्थानामध्ये सुद्धा रुजावी याचं प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी इंग्लंडला भाऊसाहेब आणि विनायकराव घोरपडे यांना पाठवलं होतं. म्हणजे या ठिकाणी स्काउट चळवळ ही आपल्या संस्थानामध्ये सुद्धा रुजावी यासाठी इंग्लंडला प्रशिक्षणासाठी पाठवलं. कोणाला तर भाऊसाहेब आणि विनायकराव घोरपडे यांना इंग्लंडला पाठवलं होतं. आणि यासाठी ते प्रभावित झाले होते कोणाकडून तर रॉबर्ट बॅडन पॉवेल यांच्याकडून. याच्यातून काय होतं तर नैतिक विकास जो आहे तो घडून येतो यासाठी त्यांनी हा प्रयत्न केलेला दिसतो. त्यानंतर आपल्याला हे तर माहितीच आहे की आपल्या भाषांची जननी म्हणून आपण संस्कृतकडे पाहतो. आणि ही संस्कृत भाषा जी आहे ती बहुजन समाजामध्ये सुद्धा रुजावी, त्यांनाही याबद्दलची माहिती व्हावी यासाठी 23 जून 1917ला करवीर येथील जे शंकराचार्य मठ आहे या ठिकाणी या मठामध्ये संस्कृत शाळेची स्थापना केली होती. कशासाठी तर ही संस्कृत भाषा जी आहे ती बहुजन समाजामध्ये रुजावी यासाठी त्यांनी हा केलेला प्रयत्न आहे. त्यानंतर आणखीन काय केलं की जसं इतर समाजासाठी शिक्षणासाठी प्रयत्न केले तसं स्त्री शिक्षणाच्या सुद्धा ते विरोधी नव्हते. स्त्री शिक्षणासाठी सुद्धा प्रयत्न केले. सर्वात महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे काय तर ते राजाराम कॉलेज जे होतं त्या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण होतं. आणि या मिस लिटल नावाच्या व्यक्ती ज्या आहेत यांच्या
जागी म्हणजे ते गेल्यानंतर 1 सप्टेंबर 1895ला एक रखमाबाई केळवलकर नावाची व्यक्ती होती, महिला. या महिलेला शिक्षण अधिकारी म्हणून त्यांच्या जागी नेमलं. म्हणजे या पदावरती मिस लिटल नावाची व्यक्ती काम पाहत होती, पण यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी रखमाबाई केळवलकर यांना शिक्षण अधिकारी म्हणून नेमलं. म्हणजे एखादी महिला अशा उच्च पदावरती नेमणं आज जशी मोठी गोष्ट आहे, तशी त्यावेळी तर याच्यापेक्षाही कितीतरी पुढची गोष्ट होती, आणि म्हणून ही तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. आणि या रखमाबाई केळवलकर यांचीच मुलगी कोणतं कृष्णाबाई केळवलकर यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली होती. मुंबईमधलं जे काही मेडिकल कॉलेज आहे, ग्रँड मेडिकल कॉलेज, या ठिकाणी त्यांना पाठवलं होतं. आणि इथून पुढे इंग्लंडला जाण्यासाठी सुद्धा, म्हणजे याच व्यक्तीला, कोणाला तर कृष्णाबाई केळवलकर यांना इंग्लंडला जाण्यासाठी सुद्धा मदत केली होती. त्या इंग्लंडला कशासाठी गेल्या होत्या, तर IRCS याचं शिक्षण जे आहे ते त्यांना घ्यायचं होतं, यासाठी त्यांना पुन्हा मदत केली. त्यानंतर इतर काम काय शिक्षणविषयक, तर पुण्यामध्ये जे डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन झाली होती 1884च्या दरम्यान, तिथं त्याचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. त्यानंतर गंगाराम म्हस्के यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती 83मध्ये. त्याला 5,000 रुपयाची त्यावेळी मदत केली होती. त्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय यांनासुद्धा आर्थिक सहाय्य केलं होतं. त्यानंतर मराठा विद्याप्रसारक समाज म्हणजे बनारस हिंदू विश्वविद्यालय ते पंढरपूर येथे स्थापन केलं. इथं एक मिस्टेक आहे, थोडीशी टायपिंग मिस्टेक, ती थोडीशी लक्षात ठेवा की हे बनारस हिंदू विश्वविद्यालय याच्या स्थापनेसाठी पंडित मदन मोहन मालवीय यांना आर्थिक सहाय्य केलं असं लक्षात ठेवा. आणि मराठा विद्याप्रसारक समाज पंढरपूर येथे स्थापन झाला असं लक्षात ठेवा. हे फक्त थोडंसं खालचं वरती घ्यायचं आणि हे स्टेटमेंट कनेक्ट करायचं. त्यानंतर मद्रासचे ब्राह्मणेतर पुढारी TM नायर यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्तीसुद्धा चालू केली होती. त्यानंतर अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद खामगाव ही 1917ला भरली होती. तर या ठिकाणी त्यांनी शिक्षणाचं महत्त्व जे आहे ते सांगितलं होतं. या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं होतं की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही आणि सक्तीच्या व मोफत शिक्षणाची गरज आहे, याच्यातूनच भारताचं मागासलेपण दूर होऊ शकतं, अशा पद्धतीचं मत त्यांनी या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेमध्ये व्यक्त केलं होतं. त्यानंतर शाहू महाराजांचं सर्वात महत्त्वाचं काम आपण वसतिगृहांबद्दल पाहतो की जे काही विद्यार्थी शहरांमध्ये शिकण्यासाठी येतात आणि मग त्यांची राहण्याची अडचण होते, ती अडचण दूर व्हावी यासाठी त्यांनी वसतिगृहाची सुरुवात केली होती. फक्त कोल्हापुरांचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये 20 वसतिगृह होते. फक्त कोल्हापुरातच त्यांनी वसतिगृह स्थापन केली नाही, तर कोल्हापूरबरोबर पुणे, अहमदनगर, नाशिक या ठिकाणी सुद्धा कोल्हापूरच्या बाहेर काही वसतिगृह स्थापन केली होती. पण या ठिकाणी कोल्हापूरमध्ये वसतिगृहांची संख्या जास्त असल्यामुळं कोल्हापूर शहराला विद्यार्थी वसतिगृहाची जननी असं म्हटलं जातं. आणि ज्यांनी वसतिगृह स्थापन केली, ज्यांचं नाव आपण वसतिगृहाचा आद्यजनक म्हणजे शाहूंना या ठिकाणी वसतिगृहाचं आद्यजनक या नावानं ओळखलं जातं किंवा वसतिगृहाचे जनक असं म्हटलं जाईल. तर ते कोणतं, शाहू महाराज, अशा पद्धतीचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. सर्वात पहिलं वसतिगृह कोणतं होतं तर व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग. सुरुवातीला त्यांनी सर्व जातींसाठी हे पहिलं वसतिगृह स्थापन केलं होतं. यातील पहिले विद्यार्थी जे आहेत कोण होते तर डॉक्टर PC पाटील, ज्यांना आपण शेतीतज्ञ या नावाने ओळखतो, हे याच वसतिगृहामध्ये राहत होते. पण हा जो प्रयत्न आहे की वसतिगृह स्थापन करणे आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहणे, हा त्यांचा प्रयोग फसला. आणि नंतर मात्र त्यांनी काय केलं की जातीनुसार वसतिगृह स्थापन करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे हे सुरुवातीला सर्व जातींसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग सर्व जातींसाठी निर्माण केलं होतं. पण हा प्रयत्न काही त्यांचा जास्त यशस्वी झाला नाही आणि म्हणून त्यांनी तिथून पुढे जी वसतिगृह स्थापन केली, विशेषतः जातीनुसार त्यांनी वसतिगृह स्थापन केली होती. त्यानंतर पुढचं जे आहे ते दिगंबर जैन बोर्डिंग 1901ला सुरू केलेलं आहे. 1905ला त्याचं उद्घाटन झालं होतं. या ठिकाणी ही जी इमारत बांधली होती याला पैशांची मदत माणिकचंद हिराचंद यांनी केली होती. आणि बोर्डिंगची व्यवस्था पाहण्यासाठी अण्णासाहेब लठ्ठे यांना त्यांनी नेमलं होतं. रयत शिक्षण संस्थेचे जे संस्थापक आहेत कोण तर भाऊराव पाटील, ते याच विद्यार्थी वसतिगृहामध्ये दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये राहत होते किंवा इथलेच ते विद्यार्थी आहेत.
असे महत्त्वाचे व्यक्ती तुम्हाला सापडतील की ज्यांनी भारतासाठी खूप मोठ्या पदावरती काम केलेलं आहे आणि ते शाहूंच्या वसतिगृहांमध्ये कुठंतरी राहत होते. वीर शैव लिंगायत वसतिगृह 1906चं. या ठिकाणी कोण होतं बघा की जे भारताचे माजी उपराष्ट्रपती आहेत कोण बी डी जत्ती आणि माजी मंत्री रत्नाप्पा कुंभार हे याच वसतिगृहामध्ये राहत होते. त्यानंतर मुस्लिम बोर्डिंग 1906ला. शाहू महाराजांचे गुरु आणि हैदराबाद संस्थानांचे रेसिडेंट स्टुअर्ट फ्रेजर यांनी या मुस्लिम बोर्डिंगची कोनशिला बसवली होती. त्यांच्या हस्ते याला कोनशिला बसवली होती. त्यानंतर मिस क्लार्क वसतिगृह 1908ला सुरू केलं होतं. हे अण्णासाहेब लठ्ठे यांच्या अध्यक्षतेखाली 1908ला अस्पृश्य मानलेल्या जातींसाठी विद्या प्रसार करणारी मंडळी स्थापन झाली होती आणि तिच्या विद्यमानानं हे मिस क्लार्क वसतिगृह जे आहे ते चालवलं जाणार होतं. मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांची कन्या मिस व्हायोलेट क्लार्क यांचं नाव आहे हे मिस क्लार्क आणि त्यांच्या नावाने हे वसतिगृह चालू केलं होतं. याचं कारण असं की ही एक व्यक्ती कलाकार होती कोण की कन्या मिस व्हायोलेट आणि यांनी आपली कला सादर करून 5,000 रुपये जमा केले आणि हे जमा केलेली रक्कम जी आहे ती वसतिगृहासाठी दिली. यामुळे त्यांनी त्या वसतिगृहाला त्या व्यक्तीचं नाव देऊन टाकलं आणि हीच व्यक्ती जी आहे मिस व्हायोलेट क्लार्क यांनी अस्पृश्यता निवारणाचं कामसुद्धा केलं होतं. भारतातील सर्व नगरपालिकेतील पहिले अस्पृश्य चेअरमन स्थायी समितीचे DS पवार हे याच वसतिगृहाचे विद्यार्थी आहेत. अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर इतर वसतिगृहांबद्दल थोडक्यात माहिती. देवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग 1908 सोनार समाजासाठी होतं. श्री नामदेव बोर्डिंग 1908मध्ये सुरू झालेलं. या वसतिगृहाचे विशेष म्हणजे मुंबईचे माजी महापौर आणि काँग्रेसचे नेते एस मिरजकर हे याच वसतिगृहाचे विद्यार्थी आहेत. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह 1912ला सुरू झालं होतं ब्राह्मण समाजासाठी. त्यानंतर श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह 1915मध्ये सुरू झालं होतं. या ठिकाणी या सरस्वतीबाईंनी 10,000 रुपयाची देणगी दिली होती आणि म्हणून त्यांच्या नावाने हे वसतिगृह स्थापन केलं होतं. वसतिगृहाचे विद्यार्थी जे भारतामध्ये शैक्षणिक सल्लागार म्हणून काम केलं, ज्यांचं नाव तुम्ही पुस्तकांमध्ये वाचता JP नाईक, ते याच वसतिगृहामध्ये राहत होते. त्यानंतर आर्य समाज गुरुकुल 1918मध्ये कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा स्थापन झाली होती. या शाखेमार्फत हे आर्य समाज गुरुकुल चालवलं जात होतं. वैश्य बोर्डिंग 1918 आणि ढोर चांबार बोर्डिंग 1919 अशी इतर वसतिगृहांची नावंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर बघा की शिवाजी वैदिक विद्यालय वसतिगृह 1919ला वैदिक शिक्षण देणे यासाठी. त्यानंतर श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस. इथं पुण्याचे शिवाजी मराठा बोर्डिंग याच्या आधारावरती हे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस स्थापन केलं होतं 1920मध्ये. यासाठी मदत कोणाची होती तर श्रीपादराव शिंदे, खंडेराव बागल, बापूराव यादव आणि बापूराव जगताप यांनी या वसतिगृहासाठी मदत केली होती. त्यानंतर सुतार बोर्डिंग 1821, नाभिक विद्यार्थी वसतिगृह 1921, सोमवंशीय आर्य क्षेत्रीय बोर्डिंग 1920. सोमवंशीय समाजाची परिषद भरली होती 1920ला, त्यावेळी या बोर्डिंगची घोषणा केली होती. त्यानंतर श्री देवांग बोर्डिंग कोष्टी समाजासाठी होतं आणि श्री करवीर चौथे शिवाजी मराठा बोर्डिंग वसतिगृह हे मात्र अहमदनगर या ठिकाणी सुरू केलं होतं 1920ला. त्यानंतर बघा की या ठिकाणी मी वसतिगृहांची लिस्ट दिलेली आहे. एका बाजूला वसतिगृहाचं नाव आहे, त्यानंतर ते कोणत्या समाजासाठी होतं याबद्दलची माहिती आहे. या ठिकाणी बघा की वसतिगृहाचं नाव, इथं समाज आणि या ठिकाणी त्याची स्थापना. अशा पद्धतीने तुम्ही हे सगळे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यांची नावं, समाजासाठी जोड्या लावा यासाठी प्रश्न येऊ शकतो किंवा त्याचा सिक्वेन्स कसा होता स्थापनेनुसार हे तुम्हाला विचारलं जाईल. असे 2 पेज तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सगळी माहिती पाहून घ्या आणि मग नंतर पुढे जावा. त्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणासुद्धा केल्या होत्या. सामाजिक सुधारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय होत होता तो अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. जसं समाजामध्ये त्यावेळी बलुतेदारी पद्धत होती आणि ही बलुतेदारी रद्द करणारा कायदा त्यांनी 22 फेब्रुवारी 1918ला पारित केला होता. त्यानंतर समाजामधला जातीभेद नष्ट होण्यासाठी विशेषतः रोटी बेटी व्यवहार हा महत्त्वाचा आहे. म्हणजे काय की आंतरजाती विवाह जे आहे ते जास्त करून व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. यासाठी कायदासुद्धा केला होता आणि
यासाठी ते लोकांना नेहमी समजावून सांगायचे. त्यामध्ये एक जपानमधली समुदाय आहे, जपानमधला कोणता तर समुराई नावाचा समाज, या समाजाचे ते नेहमी उदाहरण द्यायचे. आणि केवळ बोलघेवडे समाजसुधारक नव्हते, म्हणजे केवळ बोलायचं नाही, काहीतरी करून दाखवायचं. यानुसार त्यांनी काय केलं होतं की स्वतःच्या भगिनी चंद्रभागाबाई यांचा विवाह त्यावेळचे इंदोरचे राजपुत्र यशवंतराव होळकर, म्हणजे हे मराठा आणि हे धनगर, अशा पद्धतीने त्यांनी विवाह, एक आंतरजातीय विवाह, धनगर मराठा आंतरजातीय विवाह जो आहे तो लावून दिला होता. त्यानंतर 1917ला केंद्रीय कायदेमंडळामध्ये जे विठ्ठलभाई पटेल काम करत होते, या विठ्ठलभाई पटेलांमार्फत आंतरजातीय विवाह बिलसुद्धा आणण्याचा प्रयत्न केला होता. हेच विठ्ठलभाई पटेल पुढं जी स्वराज्य पार्टी स्थापन झाली होती, कधी तर 1923च्या दरम्यान, यावेळी खूप मोठे नेते म्हणून पुढे आले होते हे विठ्ठलभाई पटेल. त्यानंतर त्याच्या पुढं बघा, अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी अजून काय काय प्रयत्न केले. तर अस्पृश्य शब्दाऐवजी त्यांनी एक शब्द सुचवला होता, कोणता तर सूर्यवंशी हा शब्द वापरा, असा कायदाच केला 1921ला. त्यानंतर महारांना ते जाट संबोधा असं म्हणायचे आणि चांभारांना ते सरदार संबोधा असं म्हणायचे. इथं जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारतील. अस्पृश्यांसाठी सूर्यवंशी हा शब्द, महारांसाठी जाट हा शब्द आणि चांभारांसाठी सरदार हा शब्द. त्यानंतर कुष्ठरोग्यांसाठी, जो कुष्ठरोगी आहेत त्यांच्यासाठी अनुस्करा येथं 1910ला कुष्ठरोग आश्रम याची स्थापना केली होती. आणि आणखीन त्याच्या पुढे जाऊन स्त्रियांच्या बाबतीत त्यांचं मत असं होतं की जसं पुरुष 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कायद्याने सज्ञान होतो, तसं स्त्रीसुद्धा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कायद्यानं ती सज्ञान असेल, अशा पद्धतीचा कायदा 1906ला पारित केला होता. त्यानंतर महार, मांग, रामोशी, बेरड या ज्या जाती आहेत, यांना काय करावं लागायचं तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली हजेरी लावावी लागायची. अशी एक अमानुष प्रथा, हजेरी प्रथा त्यावेळी लागू होती, तर ती त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न 1918मध्ये केला आणि यानुसार ही प्रथा जी आहे ती बंद झाली. त्यानंतर महार जातीवरती वेठ वरळा पद्धत जी लावली जात होती, तीसुद्धा त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. वेठ वरळा पद्धत, खरं तर हा प्रकार काय की विशेषतः गुलाम म्हणून त्यांना वागणूक देणं, असा प्रकार त्या वेठ वराळा पद्धतीमध्ये होता, तो सुद्धा त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दलितांचा सामाजिक दर्जा उंचवण्यासाठी जसं त्यांनी केलं की आंतरजातीय विवाह करून एक प्रकारे याला प्रोत्साहन दिलं. आणि शेवटी समाजामध्ये असा प्रकार असतो की ज्या उच्च जाती करतात किंवा उच्च कुलीन व्यक्ती जे करते त्याचं अनुकरण खालच्या कनिष्ठ लोकांकडून होत असतं, आणि म्हणून हा प्रकार त्यांनी पुढे आणला. याच पद्धतीने आणखीन पुढे जाऊन काय केलं बघा की दलित असलेले कोणतं गणपतराव पवार आणि लक्ष्मण मास्तर यांना शिवणयंत्र दिली, आणि हे शिवणयंत्र देऊन जे काही संस्थानाचं काम असेल शिलाईचं, ते यांच्याकडे देण्याचं काम केलं. म्हणजे हे दोन्ही व्यक्ती दलित व्यक्ती आहेत, गणपतराव पवार आणि लक्ष्मण मास्तर यांना शिवणयंत्र दिली, आणि इथं संस्थानाचं शिवणकाम असेल अशा पद्धतीनं एक महत्त्वाची तरतूदसुद्धा केली. त्यानंतर गंगाराम कांबळे नावाचा व्यक्ती हा एक दलित तरुण होता, आणि इथं काय झालं होतं खरं तर तो त्या महाराजांच्या बंगल्यामधील हौद जो होता त्या हौदातलं पाणी पिला, यामुळे तिथल्या काही लोकांनी त्याला मारहाण केली. त्यावेळी महाराज तिथं उपस्थित नव्हते, पण ज्यावेळी महाराजांना ही घटना समजली त्यावेळी त्यांनी काय केलं की हा जो गंगाराम कांबळे आहे याला भर वस्तीमध्ये एक सत्यसुधारक हॉटेल सुरू करून दिलं. आणि या ठिकाणी खरं काय तर महाराजसुद्धा या हॉटेलमध्ये जायचे. 18ची घटना आहे ही, आणि स्वतः तिथं जाऊन चहा प्यायचे. त्यांनी त्याच्या चहाला कोणाच्या तर हे गंगाराम कांबळे यांचं सत्यसुधारक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जो चहा पिले त्या चहाला त्यांनी नाव दिलं होतं फक्कड चहा. अशा पद्धतीनं एक घटना महाराजांबद्दल सांगितली जाते. हेच पुढे गंगाराम कांबळे जे आहेत महाराजांच्या मृत्यूनंतर, महाराजांचा मृत्यू आहे 1922ला, नंतर मृत्यूनंतर महाराजांचं जे काही स्मारक घ्यायचं होतं, बांधायचं होतं, त्याच्याबद्दल जी समिती नेमली होती त्या समितीमध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं 1925च्या वेळी. त्यानंतर कनिष्ठ आणि वरिष्ठ जातीतील जी संपत्ती हक्क होता त्यासाठी जो कायदा होता तो महिलांसाठी अन्यायकारक होता. त्या कायद्याचा सुद्धा अन्यायकारक प्रकार जो आहे तो बंद करण्याची प्रथा या महाराजांनी केली, म्हणजे बंद करून टाकलं. त्यानंतर 17 जानेवारी 1920ला जी मुरळी प्रथा आहे, मुरळी प्रथा कशासाठी आहे तर एखादी अविवाहित मुलगी जी आहे ती देवासाठी सोडायची, असा प्रकार जो आहे त्याला मुरळी प्रथा असं म्हटलं जातं. आता हा प्रकार जो आहे तो त्यांनी 1920ला कायद्यानं बंद केला. त्यानंतर घटस्फोट हा प्रकार जो आहे तो कायदा पारित केला 1920ला. हा कायदा ख्रिश्चन आणि पारशी समुदायाला लागू नव्हता, पण बाकी सर्व समुदायाला त्यांनी लागू केला.
हा कायद्याच्या मसुद्यामध्ये त्रुटी राहू नयेत यासाठी त्यांनी मदत घेतली होती. CO बिमेन आणि न्यायाधीश फौज तय्यबजी यांची मदत घेऊन हा कायदा जो आहे त्या कायद्याचा मसुदा बनवून घेतला होता. त्यानंतर महाराजांमध्ये एक सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला घ्यावी लागेल, ती म्हणजे वेदोक्त प्रकरण. 1899ला पंचगंगा नदीवरती ज्यावेळी स्नान करत होते त्यावेळी नारायण भटजी जो आहे तो वेदोक्त मंत्र त्यांनी म्हणायला पाहिजे होते, पण असे मंत्र वेदोक्त मंत्र न म्हणता ते पुराणोक्त मंत्र जे आहेत ते उच्चारत होते. हे राजाराम शास्त्रीच्या लक्षात आलं आणि त्यांनी ही बाब जी आहे ती महाराजांच्या लक्षात आणून दिली. व यावेळी महाराजांनी असा विचार केला की मी राजा असूनसुद्धा माझ्यावरती अशी वेळ येत असेल तर सामान्य जनतेचं काय स्थिती असेल. या प्रश्नातून त्यांनी पुढची कृती केली. विशेषतः यामुळे महाराजांनी एक प्रकारे असं सांगितलं की राजकारणातील सर्व धार्मिक क्रिया असतील ते पुराणोक्त विधीच्या ऐवजी वेदोक्त पद्धतीने झाल्या पाहिजे. परंतु या ठिकाणी हे जे ब्राह्मण वर्ग आहे ते ऐकण्यासाठी तयार नव्हता. पण हा आदेश जो आहे तो कुलपुरोहित नारायण राजूपध्ये यांनी मात्र अंमलात आणला नाही. यामुळे महाराजांनी काय केलं की 1902ला त्याची जी 30,000 रुपयाची इनामी होती ती वतनच रद्द करून टाकली. वेदोक्त प्रकरणामध्ये त्यावेळच्या महाराष्ट्रामधील महत्त्वाची वृत्तपत्रे आणि नेत्यांनी विरोधी भूमिका घेतली होती. म्हणजे त्यांनी खरं तर महाराजांना सपोर्ट करायला पाहिजे होता, पण असं केलं नाही. या विरोधी भूमिका घेणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये कोण होतं तर केसरी, म्हणजे एक टिळकांचं वृत्तपत्र आहे. टिळकांनी याच्या विरोधात भूमिका घेतली होती. काळ होतं, त्यानंतर समर्थ नावाचं वृत्तपत्रसुद्धा होतं, त्यानंतर गुराखी होतं, सुबोध सिंधू होतं, बेळगाव समाचार, ब्रह्मोदय आणि धर्म या वृत्तपत्रांनी महाराजांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती. यावेळी गोविंद विजापूरकर यांनी समर्थमध्ये एक लेख लिहिला होता. या समर्थ वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिला होता, जातिभेद व मराठ्यांचे नष्ट वैभव असा तो लेख होता. त्यानंतर अजून कोण होतं तर टिळक आणि शृंगारीचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी सुद्धा छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधातच भूमिका घेतली होती. पण अशा प्रकारे नेमकं काय झालं तर या कृतीमधून एक ब्राह्मणांच्या विरोधी भूमिका म्हणजे त्यांच्या कृतीविरोधी भूमिका जी आहे ती महाराजांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि यानुसारच असं म्हटलं जातं की शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. म्हणजे खरं तर हे काम फुलेंनी सुरुवातीला केलं होतं, पण फुलेंपेक्षाही पुढची बाब या शाहू महाराजांकडून झाली. इथूनच पुढे त्यांनी 18च्या दरम्यान 1918मध्ये कुलकर्णी वतने रद्द केली होती. 11 जानेवारी 1911ला कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली, जो महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज आहे. आणि आर्य समाज 1918ला शाखा स्थापन केली होती. याच सत्यशोधक समाजाने 1913मध्ये सत्यशोधक समाजाची शाळा उघडली आणि आर्य समाजास राजाराम महाविद्यालय चालवायला दिलं. इथं नीट लक्षात ठेवा, सत्यशोधक समाजानं सत्यशोधक समाजाची शाळा सुरू केली आणि आर्य समाज जो आहे म्हणजे आर्य समाजाची शाखासुद्धा एक 18ला काढलेली आहे, त्याला राजाराम महाविद्यालय चालवायला दिलं. शाहू महाराजांनी आयते गावी महार स्कूलसुद्धा चालू केलं होतं आणि छात्र जगद्गुरू पीठाची स्थापना करून त्यावेळी एका मराठा समाजाच्या व्यक्तीची नेमणूक केली. त्याचं नाव आहे सदाशिवराव बेनारीकर. या व्यक्तीची नेमणूक त्या ठिकाणी त्यांनी छात्र जगद्गुरू पीठ स्थापन करून त्याची नेमणूक केली. त्यानंतर त्याच्या पुढं बघा काही राजकीय सुधारणासुद्धा आहेत. त्यामध्ये मी पाठीमागे सांगितल्याप्रमाणे त्यांनी काही कुलकर्णी वतने रद्द केली होती आणि ही कुलकर्णी वतनदार पद्धत बंद करून त्यांच्या कामांसाठी पगारी तलाठी नेमण्याची प्रथा सुरू केली. 1902ला संस्थानामध्ये जलसिंचन धोरण जाहीर केलं होतं आणि याच जलसिंचन धोरणावरती अधिकारी म्हणून त्यांनी शंकर गुप्ते याची नेमणूक केली होती. मागासवर्गीयांसाठी 50% जागा आरक्षित असतील हा जाहीरनामा त्यांनी 26 जुलै 1901लाच काढला. यावेळी केसरी, समर्थ मराठा, नेटिव्ह ओपिनियन, कल्पतरू, प्रेक्षक यांनी टीकासुद्धा केली होती. त्यानंतर कोल्हापूर संस्थानातील सर्व खात्यातील नोकऱ्यांमध्ये जे नोकरदार आहेत त्या नोकऱ्यांसाठी सहकारी पतसंस्था 1917ला स्थापन केली होती आणि हा ठराव जो आहे तो भास्करराव जाधव यांनी पुढे आणला होता. त्यानंतर 1998ला मेहरजी कुंवरजी तारापुलवाला हे निवृत्त झाले. त्या जागेवरती दिवाण म्हणून ज्या व्यक्तीची नेमणूक केली होती त्याचं नाव आहे रघुनाथराव व्यंकोची सबनीस. या व्यक्तीची नेमणूक केली होती. विशेषतः ज्या नेमणुका सांगितल्या तुम्हाला तिथं नेहमी खालच्या जातीतील व्यक्ती जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात.
अपवादात्मक स्थितीमध्ये काही सापडेल, पण बऱ्याच वेळा तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल की या पदावरती कोणत्या व्यक्तीची नेमणूक केली, कोण या पदावरती आलं, तर यासाठी या बाबी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 1895ला एक महत्त्वाची घटना अशी आहे की जो पूर्वी महाराजांकडे अधिकार होता तो मधल्या काळात काढून घेतला होता, तो 1895ला महाराजांनी परत मिळवला. कोणता अधिकार होता? तर जीवदान अथवा फाशी हा देण्याचा अधिकार महाराजांच्या हातामध्ये घेण्यात आला. कुणी दिला होता? तर राज्यपाल हॅरिस यांच्याकडून तो अधिकार पुन्हा मिळवला होता. त्यानंतर R.J. सेनाय यांच्यानंतर संस्थानात कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी 1896ला दाजीराव अमृतराव विचारे यांची नेमणूक केली होती. त्यानंतर शेती विकासासाठी सुद्धा प्रयत्न केला. त्यांना एक महत्त्वाची कल्पना म्हणजे अशी की शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची हौस होती. यानुसार ते विविध पिकांची लागवड करायचे, जसं कॉफी, वेलदोडे, कोको, रबर, ताग, बटाटा, लाख इत्यादी पिकांची लागवड करून त्याचे वेगवेगळे प्रयोग त्यांनी शेतीमध्ये केले होते. त्यानंतर व्हिक्टोरिया राणीच्या निधनानंतर एक फंड स्थापन केला होता आणि इथून शेतकऱ्याच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी कर्जसुद्धा दिली होती. त्यानंतर शेतीमाल साठवण्यासाठी 1912ला सहकारी कायदा केला आणि 1918ला सहकारी कोठार काढलं होतं. त्यानंतर महादेव नारायण देवधर शेती सुधारणाविषयी जे काय त्यांचं लिखाण आहे ते शालेय पुस्तकामध्ये समाविष्ट करण्याचा आग्रह धरला. 1907ला शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी दाजीपूर येथे एक भोगावती नदीवरती धरण बांधलं आणि त्या धरणाचं नाव महाराणी लक्ष्मीबाई असं होतं. 1918ला गरिबांसाठी खाद्यवस्तू वितरण केंद्राची स्थापना केली. 1918मध्ये गरिबांसाठी खाद्यवस्तू वितरण केंद्राची स्थापना. त्यानंतर कोल्हापूरमध्ये काही धार्मिक चळवळीसुद्धा होत्या. त्यामध्ये टॉपला आर्य समाज आहे, त्यानंतर इतर समाजसुद्धा आहेत. आर्य समाजाबद्दल काय सांगता येईल बघा की एप्रिल 1875ला स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना केली आणि याच आर्य समाजाचा प्रसार महाराष्ट्रात व्हावा यासाठी 18ला कोल्हापूरमध्ये आर्य समाजाची स्थापना केली. याच आर्य समाजाच्या ताब्यामध्ये कोल्हापूरमधील राजाराम कॉलेज, राजाराम हायस्कूल, ट्रेनिंग कॉलेज, पाटील तलाठी शाळा या आर्य समाजाच्या हातामध्ये सोपवल्या. त्यानंतर हरिद्वार गुरुकुल UPमधलं आणि सांताक्रूज गुरुकुल मुंबईमधलं याच धर्तीवरती महाराजांनी कोल्हापूरमध्ये संस्थानामध्ये गुरुकुलाची स्थापना केली आणि इथंच कर्नल वूड हाऊस या अनाथालयाची सुद्धा स्थापना केली होती. या ठिकाणी महत्त्वाची बीट मी नोट म्हणून तुम्हाला सांगेल, निगेटिव्ह लक्षात ठेवा की जे वीरा शिंदे आहेत त्या वीरा शिंदेंकडून चालवला जाणारा डिप्रेस क्लासेस मिशन याची शाखा मात्र कोल्हापूरमध्ये काढलेली नव्हती. विशेषतः लक्षात ठेवा की वीरा शिंदेंना सुरुवातीला महाराजांनी सपोर्ट केला, पण नंतर मात्र वीरा शिंदेंपेक्षा इतर लोकांकडे ते जास्त झुकलेले दिसतात. असं म्हटलं जातं की वीरा शिंदेंचं अस्पृश्य समाजाबद्दलचं काम खरं जास्त होतं, पण वीरा शिंदे यांना बाजूला करून त्यांनी हेच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाती सोपवलं आणि आंबेडकरांना जास्त सपोर्ट केला असं म्हटलं जातं. तर इथं याची कारणं वेगवेगळी असतील. कदाचित वीरा शिंदे मात्र कर्नाटक या भागातील होते, उच्च समुदायातील होते हे वीरा शिंदे, आणि आंबेडकर मात्र दलित समुदायातून पुढे आले होते. कदाचित अजून काही कारणं असतील, पण एवढी कारणं मात्र लक्षात ठेवा. त्यांनी वीरा शिंदेंना मात्र पाठिंबा दिला नाही. सुरुवातीला पाठिंबा दिला, परंतु 1920च्या दरम्यान प्रांतातील कायदेमंडळाची निवडणूक लागली होती. त्यावेळी वीरा शिंदेंना पाठिंबा न देता वीरा शिंदेंचे विरोधक वासुदेव गुप्ते यांना पाठिंबा जाहीर केला होता आणि वीरा शिंदे आणि आंबेडकर यांच्यामध्ये सुद्धा आंबेडकरांना त्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर त्याच्या पुढे बघा की ॲनी बेझंटच्या थिओसॉफिकल समाजाला पाठिंबा दिला. 1915ला कोल्हापुरात शाखासुद्धा काढली होती आणि कोल्हापूरमध्ये ज्यावेळी 1900च्या दरम्यान ज्या थिओसॉफिकल समाजाच्या निवडणुका होत्या, ज्या कोल्हापूरमध्ये निवडणूक होत्या त्या निवडणुकांमध्ये थिओसॉफिकल समाजामध्ये एक जागा आरक्षित ठेवली होती. खरं तर हा थिओसॉफिकल समाज याच्यामध्ये ॲनी बेझंटचा नाही येतो, पण ॲनी बेझंट याच्यामध्ये काम करत होत्या आणि महाराष्ट्रामध्ये प्रसार करण्याचं काम ॲनी बेझंटनं केलं होतं. तर त्याचाही संबंध कोल्हापूरशी या पद्धतीने आला होता. त्यानंतर महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873ला महात्मा फुलेंनी पुणेमध्ये स्थापन केला आणि याचीच एक शाखा कोल्हापूरमध्ये 11 जानेवारी 1911ला कोल्हापूरमध्ये सुरू केली. श्री शाहू सत्यशोधक समाज या नावानं
कोल्हापूरमध्ये शाखा काढली होती. त्याचे अध्यक्ष भास्करराव जाधव होते, उपाध्यक्ष आप्पासाहेब लठ्ठे होते, सचिव हरिभाऊ चव्हाण होते आणि सभासद म्हणून गोविंदराव जाधव, त्यानंतर ससाने मास्तर, त्यानंतर गणपतराव कदम यांची सभासदपदी नेमणूक केली होती. 1913 कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा सुरू केली, पाठीमागे सांगितलंच, आणि विठ्ठल बिराजी डोने हे त्या ठिकाणी काम पाहत होते. त्यानंतर 1914 सत्यशोधक समाजाचं मंदिर कोल्हापूरमध्ये स्थापन केलं होतं आणि सत्यशोधक विचारावरती आधारित 1916 एक मिश्र भोजनालय कोल्हापूरमध्ये सुरू केलं होतं. अशा पद्धतीने ॲनी बेझंटचं थिओसॉफिकल, महात्मा फुलेंचा सत्यशोधक, त्यानंतर आर्य समाज यांना स्थान महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये दिलं, परंतु वीरा शिंदे यांचा डिप्रेस क्लासेस मिशन याला मात्र स्थान महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये दिलं नाही. त्यानंतर त्याच्यापुढं शाहू महाराज यांनी कलेलासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं. त्या कलेमध्ये काय काय सांगता येईल बघा, की अल्लादिया खॉ हे अंतराली घराण्याचे व्यक्ती, 1895 दरबारी गायक म्हणून त्यांची नेमणूक केली होती. यांनी एक महत्त्वाची घटना महाराजांपुढे आणली. यानुसार त्यांनी या व्यक्तीला पदवी दिली होती. त्या पदवीचं नाव आहे की पॉलिटिकल गवई या नावानं ही पदवी होती. अल्लादिया खॉ यांना त्यांनी दिली होती. त्यानंतर दत्तोपंत यांनी 1903 महालक्ष्मी प्रसादिक नाटक मंडळ कोल्हापुरात आणलं आणि यांच्याकडून शाफ संभ्रम आणि मृच्छक कटिक ही नाटके करून घेतली होती. त्यानंतर नरबुवा सरडे कोल्हापुरातील पहिली नाटक मंडळी नारायण कारखनीस यांनी काढली. पुढे यातूनच नरबुवा सरडे यांनी कोल्हापुरात नाटक मंडळी स्थापन केली आणि आप्पासाहेब किर्लोस्कर यांचं शांकर दिग्विजय हे नाटक याच नाटक मंडळीनं सादर केलं होतं. त्यानंतर महाराजांनी कोल्हापुरात पॅलेस थिएटरचं बांधकाम केलं. याच थिएटरला महाराष्ट्र सरकारनं पुढं केशवराव भोसले यांचं नाव दिलं होतं. कुस्त्यांसाठी खासबाग मैदान सुरू केलं. त्यानंतर गानसम्राट अल्लादिया खान यांना मानधन दिलं. त्यानंतर बालगंधर्वांना किर्लोस्कर कंपनीमध्ये काम मिळवून दिलं. अशा पद्धतीने कलेलासुद्धा प्रोत्साहन दिलं होतं. आणि या सर्व भागांमध्ये काम करत असताना शाहूंचा प्रभाव थोडा जास्तच दिसतो. यानुसार त्यांना काही पदव्यासुद्धा मिळाल्या होत्या आणि वेगवेगळ्या नावाने आपल्याला उल्लेखसुद्धा दिसतो. सुरुवातीला पदव्या पाहू. 1894 सार्वजनिक सभा पुणे यांनी शाहूंना मानपत्र दिलं. 1 जानेवारी 1895 साम्राज्ञी व्हिक्टोरिया यांनी शाहूंना GCSI हा किताब दिला. 1900च्या वेळी व्हिक्टोरियानं महाराजा ही पदवी दिली. त्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठानं LLD ही पदवी दिली 1902. त्यानंतर ड्यूक ऑफ कॅनॉट 1903 GCVO ही पदवी दिली. 1919 कुर्मी क्षेत्रीय समाजाकडून राजश्री ही पदवी दिली आणि पंचम जॉर्ज यांनी 1911 GCIC नावाची पदवी दिली होती. डायरेक्ट सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पाठ करून ठेवा. तुम्हाला प्रश्नांच्या स्वरूपात ही माहिती जी आहे ती विचारली जाईल. त्यासाठी पुन्हा तुम्हाला ती वाचावी लागेल आणि या पद्धतीने जर लक्षात ठेवली तर आलेला प्रश्न तुम्हाला सहजासहजी सोडवता येईल. बघा काय सांगितलं मी तुम्हाला, की ज्या महाराजांना पदव्या दिल्या होत्या त्या पदव्या नेमक्या कोणत्या याबद्दलची माहिती यामध्ये तुम्हाला मिळून जाते. त्यानंतर त्याच्या पुढं बघा अजून काय सांगता येईल. यातलं महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर ही पदवी लक्षात ठेवा, महाराजा पदवी लक्षात ठेवा, बाकी LLD लक्षात ठेवा आणि मग बाकी मात्र तुमच्या लक्षात राहत असेल तर तुम्ही इतर मुद्देसुद्धा लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा की शाहूंबद्दलचे उद्गार. त्यामध्ये यशवंतराव मोहिते यांनी महाराष्ट्राचे गौतम बुद्ध असा उद्गार केला. त्यानंतर वीरा शिंदेंनी सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष असा उल्लेख केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांचा किल्लाच ढासळला अशा पद्धतीनं शाहू महाराजांचा उल्लेख केला. त्यानंतर प्रबोधनकारी ठाकरे यांनी महाराष्ट्राचा सर्चलाईट असं म्हटलं आणि गणेश अक्काजी गवई आमचा अब्राहम लिंकन अशा पद्धतीने शाहूंचे उद्गार केले होते. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की शाहू महाराजांनी वृत्तपत्र डायरेक्ट सुरू केली नसतील तरी काही वृत्तपत्रांना मात्र त्यांनी मदत केली होती. तर शाहू महाराजांनी ज्या वृत्तपत्रांना मदत केली त्या वृत्तपत्रांची नावं बघा कोणती आहेत. तर यामध्ये जे सुधारक वृत्तपत्र आहे 88 1888 गोपाळ गणेश आगरकर यांच्यामार्फत पुणे इथून चालवलं जात होतं, याला मदत केली. त्यानंतर जागरूक 17च्या दरम्यान वालचंद कोठारी, विजयी मराठा 19 श्रीपाद शिंदे, साप्ताहिक संदेश अच्युतराव कोल्हटकर, तरुण मराठा दिनकरराव जवळकर, डेक्कन रयत अण्णासाहेब लठ्ठे, प्रबोधन
केशवराव ठाकरे, शिवछत्रपती, कीर्तिवान निंबाळकर, जागृती, भगवंत पाळेकर, त्यानंतर संजीवनी, दत्तात्रेय भिकाजी रणदिवे, त्यानंतर विजयी मराठा, भगवंत पाळेकर, मूकनायक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रवीर, शामराव भोसले, दिनमित्र, मुकुंदराव पाटील, अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पाठीमागच्या एक्झाममध्ये बरेच दिवस झाले, त्याला 2-3 वर्ष होऊन गेले. प्रश्न असा होता की छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना मदत केली. आता हे विचारताना इथं 2 अँगल आहेत. एक तर काही वृत्तपत्रांना त्यांनी मदत केली आणि दुसरा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं की काही वृत्तपत्रांनी महाराजांवरती टीका केली होती. आता केसरी वगैरे हे टिळकांचं वृत्तपत्र होतं. टिळक आणि महाराज यांचे संबंध काही खूप चांगले नव्हतेच, त्यामुळे ते त्या वृत्तपत्रांना मदत करतील असं काही वाटत नाही. या पद्धतीने तुम्ही ऑप्शन जे आहे ते कट करणं अपेक्षित असतं. मी जे तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतोय की लॉजिक डेव्हलप करा, यामध्ये मला हाच प्रकार सांगायचा आहे की या पद्धतीने तुम्ही लॉजिक डेव्हलप केलं पाहिजे आणि प्रश्नांची उत्तरं लिहिली पाहिजे. त्यानंतर शाहू महाराजांबद्दल इतर माहितींमध्ये की तालीम, त्यानंतर घोड्यावर बसणे, नेमबाजी, याचं जे शिक्षण दिलं महाराजांना ते कोणी दिलं होतं तर दत्तोबा शिंदे, त्यानंतर पांडुरंग भोसले आणि बुवासाहेब इंगळे यांनी दिलं होतं. त्यानंतर कोल्हापूर संस्थानामध्ये मोडी लिपी जी आहे त्याऐवजी देवनागरी लिपीचा वापर त्यांनी सक्तीचा केला होता 17मध्ये. आणि जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे हे या ठिकाणी ते अखिल भारतीय स्तरावरती त्याच पद्धतीने न्यायालय स्थापन करावं यासाठी जे नरेंद्र मंडळ काम करत होतं त्यामध्ये शाहू महाराजांनी मागणी केली होती. 1906ला शाहू मिलची स्थापना केली होती आणि निपाणी येथे डेक्कन रयत संस्था याची स्थापनासुद्धा केली होती. अजून एक महाराजांबद्दलची माहिती तुम्हाला एक लक्षात ठेवावी लागेल, मी ती या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि मग शेवटी शाहू महाराजांचं निधन या पद्धतीने लक्षात ठेवा की बऱ्याच परिषदा ज्या आहेत त्या परिषदेचं अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी भूषवलं होतं. तर त्या कार्यक्रम आणि परिषदा कोणत्या आहेत बघा की शिवाजी निधी समितीचे अध्यक्षपद 1895ला भूषवलं. तुम्ही हे मात्र तुमच्याकडे काही एखादी नोटबुक असेल तर तुम्ही त्याच्यावरती लिहून घ्या. शिवाजी निधी समितीचं अध्यक्षपद 1895ला. त्यानंतर मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्षपद खामगाव या ठिकाणी भरलेली 1917ला हे सुद्धा महाराजांनीच भूषवलं होतं. त्यानंतर पीपल्स युनियन सभेचे अध्यक्षपद मुंबई या ठिकाणीचे भरलं होतं 18मध्ये, त्याचंही अध्यक्षपद महाराजांकडेच होतं. त्यानंतर आर्य धर्म परिषद ज्याचं 11वं अधिवेशन होतं नवसारी या ठिकाणी जे 1918ला भरलं होतं, याचं अध्यक्षपद महाराजांच्या हातामध्ये होतं. त्यानंतर कुर्मी क्षेत्रीय परिषद 13वी परिषद होती, त्याचं अध्यक्षपद महाराजांच्या हातामध्ये होतं, जे अधिवेशन किंवा जी परिषद कानपूर या ठिकाणी भरली होती. त्यानंतर आर्य समाज परिषदेचं अध्यक्षपद भावनार 1920ला जे भरलं होतं त्याचंही अध्यक्षपद होतं. त्यानंतर अस्पृश्यता निवारण परिषद नागपूर याचं अध्यक्षपद महाराजांच्या हातामध्ये होतं, जे 1920ला भरलं होतं. त्यानंतर कर्नाटक ब्राह्मणोत्तर समाज परिषदेचं अध्यक्षपद हुबळी या ठिकाणी भरलेलं, जे 1920चं, त्याचंही अध्यक्षपद महाराजांच्या हातामध्ये होतं. त्यानंतर शिवाजी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद जे पुणे या ठिकाणी भरलं होतं 1920ला, ते सुद्धा महाराजांच्या हातामध्ये होतं. त्यानंतर 3री अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद दिल्ली आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी याचं अध्यक्षपद हे सुद्धा महाराजांच्या हातामध्ये होतं. अशा पद्धतीनं बऱ्याचशा परिषदांचं अध्यक्षपद महाराजांच्या हातामध्ये आहे. हा चार्टसुद्धा ॲपवरती टाकेल, त्या PDF तुम्हाला तो मिळून जाईल. आणि अशा महान पुरुषाचं निधन 6 मे 1922ला मुंबई या ठिकाणी हृदयविकारानं झालं. यावेळी शिवाजी वैदिक विद्यालयाचा मराठा विद्यार्थी पुरोहिताकडून शाहूचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या पद्धतीनं शाहू महाराजांबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेतली. अशाच पद्धतीने एक समाजसुधारक आपण या ठिकाणी पुढं पाहणार आहोत आणि या पद्धतीने सगळा अभ्यासक्रम कव्हर केला जाईल. तर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.